बघितलंस किती धाप लागली. का उठलीस धाराव? घाबरलीस ते हल्लेखोर आले होते म्हणून? धाराऊ, अगं औरंगजेब आम्हाला लढाईत हरवू शकत नाही. आम्ही जिंकूच देत नाही त्याला. त्यामुळे तो असे मारेकरी घालतो. आणि म्हणून आमचे सुरक्षा प्रमुख हरजी आणि बाबाजी ढमढेरे आम्ही जिथं जाणार असू तिथं आमचे तोतया पाठवतात. ती शक्य नसलं तर काटेकोर चौकशी करतात. मी नाही म्हणतो पण हरजीराव ऐकतच नाही. तू घाबरलीस वर? त्यांच्या डोळ्यांदेखत तुमच्या तोतयांवर झडप मारली म्हणून घाबरल्या त्या. धाराऊ, अगं तू असताना आम्हाला कसं काय होईल? आठवतं आम्ही लहान असताना शाहिस्ते खानाच्या बहिणीनं आम्हाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा काय केलं होतंस तू? माझ्या लेकराला हात लावशील तर उभा फाडेन. आणि आता सुद्धा जीवाच्या आकांतानं प्रतिकार केलास. धड चालताही येत नाही तुला आणि थोडा काळ म्हणत होतीस. काय करावं? अगं दूध ते दूध पाजलंस आम्हाला आणि आता रक्त सांडायला सुद्धा तयार झाली आमच्यासाठी. धाराव, तुझ्या दुधाला आम्ही ओठ लावले आणि तू आमची आणि आम्ही तुझे झालो. ब्रह्मदेवाचा कमंडलू करा लवणला आणि पुरंदराच्या पूर्वेस करा गंगा वाहती झाली. आणि इकडे पश्चिमेला तुझ्या रूपानं दूध गंगा अवतीर्ण झाली. धाराव, कसे फेडू ग पांग तुझे? धाराव, पुढचा जन्म आम्ही तुझ्या पोटी घेणार. तू आमची आई आणि मी तुझा ल्योक. देशील ना जन्म आम्हाला? मग सदा सर्व काळ तुझ्या सोबत राहू. शेतात, रानात, सगळीकडे तुझी सेवा करू. आता रडू नको, लवकर बरी हो आणि गडावर ये. किती दिवस झाले नजर नाही काढली आमची. 5 गावातल्या उलट्या पखाच्या कोंबड्या डालग्यात वाट बघतायत तुझी. येशील ना? दूध. अगं नको काही. माझ्या लेकरा, एकदा आई म्हणून हाक मारशील? माझ्यासारख्या मराठमोळ्या साध्या भाद्या बाईच्या दुधाला अमृताच्या धारेचं मोल तू दिलेल्या ढेकरानं दिलं.
तू जेवढ्या ढुशा दिल्यास तो पाना फुटून जास्ती दूध मला आलं. माझ्या या बाईपणाचा ठेवा माझ्याकडं. कुबेरा परास म्यात आलेवार. लेकरा एकदा आई म्हणून मला हाक मार. आई, धाराऊ. ए, आत्याबाई, धाराऊ, धाराऊ, धाराऊ. स्वतःच्या बाळाच्या दुधासाठी कासावीस झालेल्या हिरकणीसाठी हिरकणी पुरुष बांधला गेला, पण दुसऱ्याच्या बाळाच्या दुधासाठी कासावीस झालेल्या धाराऊ, तुझ्यासाठी प्रत्येक गडावर धाराऊ पुरुष बांधून आईच्या मायेची महती सांगू आम्ही जगाला. धाराऊ, नाम बताओ तुम्हारा. नाम क्या है? पुरंदर. रहते कहाँ हो? प्रतापगढ़. काम क्या करते हो? राजगढ़. बकवास बंद कर हरामी. ए, गाली मत देना, शिवीनाय. तमीज से बोलो. राजा नसलो तरी राजांची कापड आहेत अंगावर. तमीज की बात करते हो? मैं तो तुम्हें मारने वाला हूँ. तुम और कर भी क्या सकते हो? मारो. मौत से डर नहीं लगता तुम्हें? अरे शंभू राजांसाठी मारताना भीती कसली? अरे एकदा काय 10 वेळा मरीन म्या. तुम संभा के लिए मरना क्यों चाहते हो? राजा आहे तो माझा, लाखाचा पोशिंदा. अरे आमच्या सुखासाठी ते रातंदीच धावत असतात. त्यांना रयतेच्या सुखासाठी ताण भूक लागत नाही. अरे असला कुठला राजा आहे का पृथ्वी तलावर? तुम्हें संभा ने भेजा था या तुम खुद आए थे? मी खुद आलो होतो. संभाजीराजे जिथं जात्याल हरजी ढमडेरे तिथं अगोदर तपास काढतात. दुश्मनाचा हल्ला होईल की नाही याचा अंदाज बांधतात. कापूर हळद मला पाठवलं, पण तुम्ही दबा धरून बसला होता. माझ्या बेसावत राजाला धरलं असतं, मारलं असतं. माता तुला मारू? अरे आमची ती परंपराच आहे, शिवाकाशीत पासून चालत आलेली. अरे राजांसाठी मारायला आमच्या चढावड लागती. बकवास नको. असली संभा कैसे पहचानेंगे ये बताओ. तरकीब बताओ हमें. अरे माझ्या संभाजी राजासनी ओळखायला लई सोपं आहे. जेव्हा तू पहिल्यांदा त्यांना बघशील ना, तेव्हा तुला भीतीनं हुडहुडी भरण. त्यांच्या नजरेनं तू घायल होशील. त्यांचं तेज तू सहन करू शकणार नाहीस. तुझी नजरबंदी होईल. सूर्याकडे बघितल्यावर जसं डोळे दिसतात ना, तसा तुझं होईल.
आणि जो कोणी त्यांच्या मानेला तलवार लावायला धजावल ते त्यांच्या तोंडावर फुकतील. असं. तेरी ये जुर्रत. हर हर महा. मेरा एक दिन खराब हो गया इसकी वजह से. अगर ये नकली नहीं आता तो असली संभा मुझे मिलता. आज ये मर गया है, कल असली संभा बनेगा. सब तय किया था, पूरी खबरदारी ली थी. संभा को पकड़ने का अच्छा मौका भी मिला था. ये राज किसी को पता नहीं था. फिर भी संभा को अपने आदमियों पर कैसे शक हुआ पता नहीं. उसने अपनी जगह नकली संभा को भेज दिया. अब और एक मुश्किल हो गई. आपके इरादे जाहिर हो गए. हाँ, जाहिर हुए तो क्या. आता संभाजीराजे सावध होतील. हुजूर, बादशाह सलामत का पैगाम आपके नाम. हाजी साहब, पढ़ो इसे. मुकर्रम खान, आपकी कोशिश काबिले तारीफ थी, लेकिन आपको जो खबर मिली वो सच के दायरे से काफी दूर थी. इसीलिए आप संभा को पकड़ नहीं सके. ध्यान रहे, संभा बहुत होशियार है, चालाक है. इतनी आसानी से आपके हाथ नहीं आएगा. इसीलिए आपको पक्की खबर मिलने का इंतजाम कीजिए. और दूसरी बात, संभा रायगढ़ छोड़कर बाहर आएगा ही नहीं, और आया तो बहुत होशियारी से आएगा, क्योंकि संभा भेष बदलने में माहिर है. और वो सामने आते ही उसे पहचानने वाला अपना ही कोई आदमी हो. मुकर्रम खान, पन्हालगढ़ के पास कोई अफरा तफरी मच गई तो वो आ सकता है. समझने वाले को इशारा काफी होता है. यह अच्छा सुझाव है. ऐसा ही कुछ करते हैं. तसं करा. संभाजीराजे येतील बी बाहेर. पुन्हा नकली आलं तर. हो सकता है, क्योंकि हुलिया बदलने में संभाजी राजे माहिर है, और 2-4 नकली संभाजी है. मतलब संभाजी राजे को पहचानना बहुत ही मुश्किल है. हम मुकर्रब खान और मक्कारी हमारी महबूबा, उस पर हमें यकीन है, और ये मक्कारी हमें कभी नाराज नहीं करेगी. सूर के मन में क्या है? पन्हारगढ़ पर कौन लोग हैं? किलेदार, कारभारी, कारकून. खाली मलकापूरला कलश आणि गडावर किल्लेदार घेरसर नाही. और अपने लोग हा आपलं कोण? कोणीच नाही. राघवाना जी और प्रहलाद पंत है ना? राघवाना जी, प्रहलाद पंत.
कारभारी, बागलाणमधील निवाड्याची कागदपत्रे बघू. हे इथे ठेवली. पंत रामराम, मी माजी जागपाळ कसबे मसऱ्यावरून आलोय. तुम्हाला सरकारातून बोलावणं पाठवलं होतं? नाही पंत, मग का आलात? लय लांबणीवर पडतो निवाडा. माझी त्या सितोजी आणि सटोजी भोसले बंधूंवर तक्रार आहे, त्यासनी बोलून तरी या. हे बघा, निवाडा सरकारच्या सोयीने चालतो, तुमच्या नाही. अहो असं काय करता? का पडतो? का दिरंगाई करता? दिरंगाई? मी दिरंगाई करतोय? मी एकट्याने काय काय करायचं? एकतर त्या काझी हैदरनी तोंड काळं केल्यापासून सगळं माझ्यावर येऊन पडलंय. मी एकटा काय काय करू? अहो ते काल परवा गेलं, पण त्याच्या अगोदरपासनं. कारभारी, यांना जायला सांगा. निघा तुम्ही. कविराज, कविराज. माझी जगपाल तुम्ही? होय मीच. आमचा निवाडा अजून झाला नाही. का? अहो आम्ही रैताने काय बोलावं? आम्हाला स्वराज्यात एका महिन्याच्या तंटा बखेडा फिर्यादी पूर्ण करायच्या असतात. वासलत लावणं असतं. प्रल्हाद पंत, का उशीर होतोय? कविराज, आमच्या एकट्यावरच सगळा भार. हे बघा, ह्यांचा निवाडा फार गुंतागुंतीचा नाहीये. अहो पण हे पहा, सटवाजी भोसलेने ह्यांच्या घरी चोरी केली, घरातल्या वस्तूंची नासधूस केली, सोनं नाणं घेऊन गेले. ह्यांच्या लोकांनी त्यांना रंगेहात पकडले आणि मुख्य म्हणजे सरकारी कारकुनांना सटवाजीच्या घरी चोरीचा मुद्देमाल सापडलाय आणि त्यावर पंचमंडळींचे साक्षी अंगठे आहेत. अहो पण सटवाजी नाही म्हणतोय. पण तो नाहीच म्हणणार आहे. कुठला चोर स्वतःहून हो म्हणतो? अहो पण कविराज. हे बघा, आम्हाला कारण देऊ नका. 2 दिवसाच्या आत निवाड्याचा निकाल लागला पाहिजे. अहो पण कविराज. स्वराज्याचा छंदोगामात तेवढून आम्ही तुम्हाला आदेश देतो. आदेश आम्हाला? हो, तुम्हाला. रयतेची कळची पिसलेली आम्हाला आवडणार नाही, आम्हाला खपणार नाही. ठीक आहे. राजी, निवाडा होतोय की नाही हे तातडीने कळवा आम्हाला. मग आम्ही पाहतो काय करायचं ते. लय उपकार झाला तुमचं कविराज. उपकार कसले? खरं तर निवाड्याला दिरंगाई होते म्हणून मीच दिलगिरी व्यक्त करतो. या आपण. नाही नाही, नको, राहू दे. या. बात समझ में नहीं आ रही है. जी फरमाइए हुजूर. देखिए, प्रहलाद पंत नाराज है. ठीक? नाराज है, बहुत नाराज है. तो फिर इतने लंबे अरसे तक वो स्वराज में क्यों रुके? त्यांचं धाडस होत नसेल. लेकिन अनाजी पंत के साथ वो कितने मसलों में थे, उनका साथ दिया था ना संभा के खिलाफ. वय, पण त्यांचं असं उघडलं होतं ना आतून गुप्तपणे. मैं इसीलिए कहता हूँ, गद्दारी करने के लिए हिम्मत चाहिए, मक्कारी करने के लिए हौसला बुलंद होना चाहिए, जैसे आप दोनों का है ना? आप तो संभा के खौफ से नहीं डरे ना? क्यों? हाँ साहब. मैंने सुना कि वो राहूजी पंत के साथ भी थे, लेकिन वहां कामयाब नहीं हुए, वहां से भागे थे वो. म्हणजे आहेत थोडस भित्र, पण संधी साधून वार करणारा. लेकिन हिम्मत है ना उनमें? देंगे ना हमारा साथ? हाँ हाँ, जरूर देंगे, जरूर देंगे. आणि तसं बी त्या कलशाने सगळी खाती ताब्यात घेतलीत. अहो, लेखनी उचलायची तरी त्याची परवानगी घ्यावी लागते, त्यामुळे वय टाकलीत ती. म्हणजे नाराज है? हा, तेच म्हणलो की. तो हमारी दोस्ती कबूल करेंगे? हाँ, और गुस्सा तो उन दोनों के दिलों में दबा हुआ है, और कलश के मान आकाराम से रोज रोज जख्मी हो रहे हैं वो लोग. तो उनके जख्मों पर नमक छिड़को,
ले आओ उन्हें, हम उन्हें मुंह मांगा इनाम देंगे, वतन देंगे, शोहरत देंगे, सब कुछ देंगे। हाँ, फिर जरूर आएंगे वो दोनों भी। राघवाना जी और प्रहलाद भी। इंशाअल्लाह।